अत्याचार झाला आणि त्याचा निषेध केला तर सत्ताधाऱ्यांना हे राजकारण वाटतं, कीव येते। अतिशय असंवेदनशील सरकार, भर पावसात शरद पवार सरकारवर बरसले। मतदार पैसे घेतील याचा अर्थ मत देतील असं होत नाही। राज ठाकरेंचा सरकारला टोला तर अजित पवारांची ही केली मिमिक्री। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी घेतली शरद पवारांची भेट, तुतारी हाती घेण्याची चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आपापसात भिडले, दिंडोशीत विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची हाणामारी कॅमेऱ्यात चित्रित। साताऱ्यात आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय। जालन्याच्या स्टील कंपनीत मोठा स्फोट, जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीतील दुर्घटना, 20 ते 22 जण जखमी। पुण्यात आता चंदन चोरांचा उच्छाद, 8 दिवसात शस्त्राचा धाक दाखवून 24 चंदनाची झाडं चोरीला। गोंदिया रेल्वे स्टेशनवर महिला पोलिसाच्या प्रसंगावधानानं वाचला प्रवाशाचा जीव, रेल्वेतून उतरताना प्रवासी फरफटत गेला। केंद्र सरकारकडून 156 मिश्र औषधांवर बंदी, केसांचे उपचार, स्किन केअर आणि अँटी अलर्जिक औषधांचाही समावेश। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट, मुंबई, ठाणे आणि पालघरलाही ऑरेंज अलर्ट। मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस, पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, सबवेजवळ वाहतूक कोंडी। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात ऑरेंज तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट। अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। रेसकोर्सच्या मोकळ्या जागेवर बांधकाम करू देणार नाही, आदित्य ठाकरेंचा इशारा। मुंबईकरांची जागा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव, हाणून पाडू, ठाकरेंची ग्वाही। कोल्हापुरात कागल एमआयडीसी जवळ तरुणाला नागरिकांनी दिला चोप, भर रस्त्यात मुलीची छेड काढल्याप्रकरणी स्थानिकांचा संतापानावर। बदलापूर घटनेनंतर शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा नवा अध्यादेश जारी, शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक, नियम न पाळल्यास शाळांवर कारवाई। मुंबईला पाणी पुरवठा करणारं वैतरणा धरण 100% भरलं, धरणातून 6400 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा, महामार्ग, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पथदिव्यांची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश। बदलापूर घटनेनंतर पुणे पोलीस घेणार शाळा महाविद्यालयातील सुरक्षेचा आढावा, 29 ऑगस्टला बोलावली मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची बैठक।